पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रामलिंग रोड येथे द मदर ग्लोबल फाउंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री महर्षी डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांनी काही वर्षापूर्वी मनशांती नावाने विना अनुदानित स्वरूपाचे विद्यार्थ्यांसाठी छात्रालय सुरू केले होते की ज्यात अनेक विद्यार्थी गुण्यागोविंदाने राहून बाहेर शिक्षण घेत आहेत. माई शिरूरला नेहमी येत असल्याने शिरूरकरांचे व माईंचे घट्ट नाते बनले होते. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्या अचानक निधन झाले. मात्र समाजातील काही दानशूर व्यक्तींनी माईंच्या कार्याचा वसा तेवत ठेवून त्यांच्या संस्थेला भरघोस मदत चालूच ठेवली. 14 नोव्हेंबर हा माईंचा वाढदिवस. त्यानिमित्ताने शिरूर येथील मनसुखलाल शांतीलाल गुगळे यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या मनशांती छात्रालयात अनेक दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यास माईंच्या कन्या ममता दिदी उपस्थित होत्या. त्यांनी माईंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ममता दिदींचे मनोगत ऐकताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष वैशाली वाखारे, मूळचंद गादिया, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व नावाजलेल्या समाजसेविका जान्हवी दिदी, माजी सरपंच विठ्ठल घावटे, बाबूराव पाचंगे, बारावकर कुटुंबीय व अनेक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यावेळी अनेकांनी भरघोस आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदत केली. या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहुयात. आज मला एक धक्का विनयने पण दिला. आज त्याला पहिल्यांदा मी माईक समोर पाहिलं. छान बोलतोस विनया. वाढदिवसाला वाढदिवस म्हणायचं की जयंती म्हणायचं, मी हा विचार केला की वाढ माणसाची होते, वाढ झाडाची होते, वाढ सजीवाची होते. आई होती तोवर तिचा देह होता, आता तो नाहीये. पण आता सगळ्या संस्था म्हणजेच माई आहेत. मग आता जशा जशा संस्था मोठ्या होतील, मुलं मोठी होतील, कर्तृत्वाने, वयाने, अनुभवाने, तशा माई पण मोठ्याच होणार आहेत. मग आपण वाढदिवसच म्हणूया, नको ते जयंती. खूप सारे कार्यक्रम आम्हाला माईंच्या वाढदिवसानिमित्त करायचे होते. कारण एकच की मुळात हा आठवडा आम्हाला सहन होणारा नव्हता. मी काय, दीपक दादा काय, किंवा विनय काय, किंवा आमची इतर मुलं काय, माई नाहीत ही कल्पना अजूनही सहन होत नाही आम्हाला. हा दिवस येणार आहे हे माहिती होतं, जसा येणार आहे तसा जाणार आहे हेही माहिती होतं. पण ते येण्या जाण्याचा जो कालावधी असतो तेव्हा बळ कुठून आणायचं. पण मग ठरवलं. आई कधी मागे हटली नाही. आईने कधी कुठल्या गोष्टीला नकार दिला नाही. काही नाकारलं नाही तिने. नाकारलं. ज्या आईने जन्म दिला तिने का नाकारलं? प्रत्येकाने नाकारलं. म्हणजे समदुःखी होते, ज्यांचं कुणीच नव्हतं, अशांच्या जेव्हा ती संपर्कात येत गेली तेव्हा तिचा जो आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला. आणि आपल्याकडे जे आहे ते वाटून टाकायचं असतं, वाटून घ्यायचं असतं, हे तिच्या अनुभवातनं, तिच्या जगण्यातनं ती जी शिकली, त्यातून ह्या सगळ्या संस्था उदयाला आल्या. किंवा ना, आई मला ह्यासाठी वेगळी वाटते की मला कुणी नव्हतं, मला कुणाचं तरी व्हायला पाहिजे ज्याला गरज आहे. मला शिकता नाही आलं, मुलांनी शिकलं पाहिजे. माझ्या वेळेस कुणी उभं नाही झालं, ज्याला आधाराची गरज आहे त्याच्यासाठी मी उभं राहायला पाहिजे. जिथे कुणी पोचत नाही तिथे मी पोचायला पाहिजे. म्हणजे जे मला नाही मिळालं ते मला इतरांना देता आलं पाहिजे. हा जो विचार तिच्या जगण्यामध्ये होता, तिच्या असण्यामध्ये होता, त्या सगळ्यांमधून ह्या संस्था तयार झाल्या. जेव्हा आता माई देहाने आमच्यामध्ये नाही आहेत, मला असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत म्हणजे माई आमच्यामध्ये आहेत. आम्ही सगळे एकत्र होऊन आता माईंचं काम पुढे नेतोय. वारसा आहे, वसाही आहे, पुढे तर न्यायला हवाय.
शिरूरविषयी आवर्जून थोडं बोलायला हवं. मी आत्ता येताना विचार करत होते, म्हणजे मी आधीच तयार असते. तिच्यासाठी जी संहिता लिहिली गेली भगवंताकडून, तिचं जे अवतार कार्य, मी अवतार कार्य हा शब्द उच्चारेन, कारण ती इतकी पटकन लुप्त झाली की कळलंच नाही ही गेली कधी. आत्ता तर काही मिनिटांपूर्वी सोबत होती, जाण्यासारखं वय नव्हतं, जाण्यासारखी परिस्थिती पण नव्हती, पण ती निघून गेली चटकन. विजयनी लखलख लखलख व्हावं आणि अंतर्धान पावावं तसं काहीतरी त्या क्षणी वाटलेलं आम्हाला. भगवंताच्या स्क्रिप्टमध्येच हे होतं की ती अनाथांची माय म्हणून जन्माला यावी. तिच्याकडून इतक्या हजारो अनाथांचं संगोपन व्हावं, इतकी सगळी लेकरं तिच्या पदराखाली यावी, आणि तिने शिरूरची निवड एका संस्थेसाठी करावी. ही भगवंताची स्क्रिप्ट आहे, आणि त्यासाठी माध्यम निवडली गेली ही काही लोक जी आता माझ्यासोबत आहेत. या आई सहजासहजी आपलं बाळ कुणाकडे देत नाही, इतक्या सहजासहजी कुणाच्या कडेवर देत नाही, कुणाच्या घरी ठेवत नाही. आपल्या बाळासाठी काय सुरक्षित असेल, काय योग्य असेल हा विचार ती सगळ्यात आधी करते. आणि मनसुख दादा, मला असं वाटतं माईंच्या मुलांना सांभाळणारे तुमच्या इतके सक्षम हात कोणाचे नाहीत. तुमच्या हातांवर, तुमच्यावर तिचा सगळ्यात जास्त विश्वास होता, म्हणून तुमच्या अंगणामध्ये तिने आपली मुलं आणून ठेवली की मी असो नसो इथे ती सांभाळली जातील. ह्या गावावर तिने विश्वास टाकला, मी असो नसो इथं माझी मुलं उघडी पडणार नाहीत. मग करता आहात, आमच्या सुखदुःखात सहभागी होत आहात. मी एवढंच म्हणेन की असेच कायम असा. आम्हाला या आधाराची अत्यंत गरज आहे. माझ्या विण्याला या सगळ्याची गरज आहे, माझ्या प्रत्येक मुलाला या सगळ्यांची गरज आहे. मी तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की आमच्या सोबत असा. बस, या पलीकडे मला नाही बोलता येणार. धन्यवाद. आमच्यामधून ती कधी जाऊ शकत नाही, कारण आई कधी जात नसते. 12 तारखेला ममताताई म्हणजे आमच्या माई परिवाराने माईच्या पोर्ट्रेटचा एक्झिबिशन पुण्यामध्ये आयोजित केलं होतं. 12 ते 14 कालपर्यंत ते एक्झिबिशन होतं. त्यानंतर 13 तारखेला दरवर्षीप्रमाणे माईंचं ऑप्शन झालं सन्मती बालनिकेतन मांजरी येथे, आणि काल माईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आदरणीय राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आणि आज आपल्या शिरूरमध्ये अथांग सिंधू या नावाचा कार्यक्रम, म्हणजे अथांग म्हणजे ती अशी थांबली नाही, ती सतत प्रत्येकासाठी उभी राहिली. तिचं कार्य अथांग होतं, म्हणून अथांग सिंधू. पहले मैं सबको क्षमा मांगना चाहती हूँ कि थोड़ा सा देर हो गया. हम रास्ते बहुत दूर गए थे, तो मैं यहाँ इनको मिलने के लिए जल्दी आनी चाहती थी पर हुआ नहीं, तो इसके लिए बहुत बहुत मेरा क्षमा चाहती हूँ. सो आपने बहुत बड़ा इंट्रोडक्शन दिया, उसके काबिल हूँ या नहीं वो पता नहीं, पर बहुत खुशी हुई यहाँ पे आके. और मैं सिर्फ एक ह्यूमैनिटेरियन हूँ. ह्यूमैनिटेरियन को मराठी में क्या बोलते हैं? मानव. बस वही, उसी में मेरा पहचान है और वही मेरा गोल है. दैट्स ऑल. मैं इंग्लिश में ज़्यादा आई कैन टॉक टू यू ऑल इन इंग्लिश. माई गोल इज टू बी ह्यूमैनिटेरियन एंड टू ब्रिंग एज मच हैप्पीनेस and relief as I can to the poor. जिनके पास कुछ है नहीं, उनको थोड़ा सा अगर सुख दे सकती हूँ और उनका दुख थोड़ा सा बांट सकती हूँ, वही मेरे लिए बहुत ही बड़ा काम है. उससे ज़्यादा ना कुछ चाहिए और न कुछ है दुनिया में. और ममता तो बहुत ही मेरी प्यारी बहन है. जब मैं इनसे पहली बार मिली, कितना 4 महीने हुआ, तभी से मुझे कुछ लगावट हो गई उनसे. और ऐसा लग रहा है कि मैं मेरी छोटी बहन को बहुत सालों के बाद
मिल रही हूँ, और उनके विचार भी वैसे ही हैं उनकी माँ जैसे। तो बहुत ही खूबसूरत इंसान है। तो अगर ये इतना कुछ कर रही हैं तो इनकी हाथ में जो भी मदद मैं कर सकती हूँ उसके लिए तो मैं बहुत ही आई एम वेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू हेल्पिंग यू इन एनी वे आई कैन। सो बहुत बहुत शुक्रिया। मैं ज़्यादा बोलना नहीं चाहती हूँ, और वैसे भी आज मेरा दिमाग नहीं चल रहा है क्योंकि मैं इतनी 4 घंटे की ड्राइव से निकली हूँ। सो बहुत शुक्रिया अगेन टू कम हियर, हैव फन एंड बी गुड, दैट्स ऑल आई कैन से। थँक यू व्हेरी मच। बाकीचे लोक तुमच्याबरोबर येतील तर माई म्हणल्या बरं झालं, तू मला काही मी 1-2 पोळ्याच खाते पण सगळ्या पोळ्या माझ्याबरोबर दे. मी जेवते पण माझ्या मुलांना मला जे आवडतं तेच माझ्याही मुलांना आवडतं आणि त्यांनी सगळ्या पोळ्या बरोबर घेऊन गेल्या. अशी माईंची आठवण विदेशातही सुपरिचित आहे. अक्षरांची ओळख होत असतानाच तिच्या हातातून पाटी पेन्सिल जाऊन म्हशी वर्गाची काठी येते. संसार काय असतो हे देखील न करणाऱ्या कोवळ्या वयातच तिचे लग्न होते. 9 महिन्याची गरोदर असताना सासर माय तिला माजोड करून घराबाहेर हाकलून देते. गाईच्या गोठ्यात ती बाळाला जन्म देते. दगडांनी ठेचून ती बाळाची जन्मनाळ तोडते. पदरात बाळ घेऊन ती रेल्वेत भीक मागते. मध्यरात्री स्मशानात चढणाऱ्या प्रेतावरती भाकरी भाजून खाते. तरीही ती सर्व संकटांवर पाय रोवून उभी राहते. आज सर्व जग तिला हजारो लेकरांची माय म्हणून ओळखते. मी जाता जाता एवढंच बोलू इच्छिते, माय तेव्हा तू कागद जाऊन खाल्लीस, आज ती पुन्हा उगवायला लागली. माय ग तू 4थी पास पण तुझी संवेदना शाली होती. जिथे साथ तिथे फुंका हीच तुझी कहाणी होती. लंगडत्या वस्त्राची माय तू दुखती काय झालीस, तू टाकावची दाजानाथांची माय झालीस. धन्यवाद. वासराला सोडून वासराला सोडून कुठं निघून गेली गाय ग, निघून गेली गाय ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. 9 मासाचा घोडा तुग पोटी वाढविला, हाताचा पाडणा नेत्राचा दिवा केला. आई विना माया, आई विना माया साऱ्या जगामधी नाही ग, साऱ्या विश्वामधी नाही ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. धन्यवाद.